स्थानिकांचं अगदी मनापासून स्वागत। ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेंद्र गिते यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 19 मधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज होत आहे। आनंदनगर परिसरातील शौचालयाची पुनर्बांधणी झालेली आहे आणि याचा फायदा नक्कीच या परिसरातील स्थानिकांना रहिवाशांना होणार आहे आणि नव्याने बांधण्यात आलेल्या या सार्वजनिक शौचालयाचा बघू शकतो लोकार्पण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मागील अनेक महिन्यांपासून या परिसरातील स्थानिकांची मागणी होती आणि हे काम जे आहे ते आज अखेर पूर्ण झालेलं आहे। बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी गेली 20 वर्षापासून या ठिकाणी हे जे शौचालय पडण्याच्या कोसळण्याच्या स्थितीमध्ये होतं, परंतु हे शौचालय सुलभ शौचालय म्हणून त्यावेळेला हे बांधण्यात आलं होतं, परंतु हे ठाणे महानगरपालिकेच्या त्यावेळेला अखत्यारीमध्ये नव्हतं आणि मग याची आम्ही मस्के साहेबांकडे तक्रार केली की साहेब हे शौचालय का बांधलं जात नाहीये, या शौचालयाचा काय प्रॉब्लेम आहे। त्यावेळी मस्के साहेबांनी नागरिकांना सांगितलं की हे शौचालय आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, परंतु मी त्याचा पाठपुरावा करत आहे आणि संपूर्णपणे हा पाठपुरावा केल्यानंतर याच्या शौचालयाची जी 15 ते 20 वर्षापासून जी या ठिकाणी जी दुरावस्था होती आणि त्याचं रूपांतर आज आपल्या या ठिकाणी सुंदर असं हे शौचालय 2 माळ्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर आपल्या या विभागाचे लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी गेली 15 वर्ष या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। त्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आपुलकीच्या प्रेमापोटी तुम्ही त्यांना खासदारकीला प्रचंड मताने या ठिकाणी विजय केला आणि त्यांना दिल्ली या ठिकाणी संसदमध्ये पाठवलं। असे लोकप्रिय कार्यसम्राट संसदरत्न खासदार माननीय श्री नरेंद्र मस्के साहेब यांचं या ठिकाणी एकदा सर्वांनी टाळ्या त्यांचं स्वागत करायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख माननीय श्री रमणजी पटोले साहेब, त्याचबरोबर शाखा प्रमुख माधवजी पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आपले माजी नगरसेवक विकास रेपाळे, त्याचबरोबर माजी नगरसेविका नम्रताताई भोसले आणि ठाणे विभागाचे उपसंपादक माननीय श्री आनंदजी कांबळे, संपर्क प्रमुख संजयजी बच्चाव, संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले, त्याचबरोबर गांधीनगरचे सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, आनंदनगरचे सर्व उपशाखा प्रमुख, त्याचबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे महिला आघाडी, या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि मी मस्के साहेबांना विनंती करेन की या शौचालयाचं या ठिकाणी उद्घाटन करायचंय। आणि या इथल्या नागरिकांची गैरसोय होत होती, लांब दूरवर गांधीनगर या ठिकाणी जायला लावत होती, परंतु त्यांचा हा प्रश्न या ठिकाणी मस्के साहेबांनी सोडवलेला आहे। नागरिकांना हे शौचालय या ठिकाणी आजपासून खुले करण्यात येत आहे। नागरिकांना या ठिकाणी एकच विनंती की हे शौचालय बांधण्यासाठी
फार परिश्रम मस्के साहेबांनी घेतलेले आहेत. तर या शौचालयाची सर्वाधिक काळजी घ्यायची, दक्षता घ्यायची. या ठिकाणी खास करून या शौचालयाच्या प्रत्येक रूम मध्ये नळ लावण्यात आलेले आहेत. त्या नळाला जे पाणी नाही आहे, परंतु कृपया कोणी ते नळ काढून घेऊन जाऊ नका. कारण आनंदनगरमध्ये, गांधीनगरमध्ये ही आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. कारण आम्ही उठून सुटून अभय मिल्क्यांना सारखे फोन करून तो दरवाजा तुटला, बटवले साहेबांना आम्ही फुकटचा त्रास देतो हा. आणि सारखे दरवाजे चेंज करा, लागा तोडलेले असतात. आणि या ठिकाणी मी हॉस्पिटलमध्ये मी आवाज सांगेल की या ठिकाणी तुम्ही तो मानून नेमणार आहात किंवा नेमलेला आहे, त्याला या ठिकाणी जरा कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे. त्याला या ठिकाणी इशारा द्यायचा आहे, तर हे शौचालय चांगल्या अवस्थेत राहील. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट संसदरत्न माननीय श्री नरेशजी मस्के साहेब या ठिकाणी या शौचालयाची फ्रीज आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहेत. आणि या ठिकाणी जी कोनशिला बसवलेली आहे तिथं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे. जागा शॉर्ट आहे, जागा शॉर्ट आहे. या ठिकाणी आपण ह्या ज्या शौचालयाचा आज या ठिकाणी जे लोकार्पण होत आहे, नागरिकांना या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण शाखेमध्ये ज्या वेळेला नागरिक यायचे की बाबा या शौचालयाची काहीतरी साहेब करा, त्यावेळेला याचा पाठपुरावा आशुतोष नरेश मस्के यांनी वारंवार केला. मस्के साहेबांनी तो पाठपुरावा त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला या कामातून आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आभार मानतो. लाईट प्रचंड मोठा दिलासा या परिसरातील स्थानिकांना, रहिवाशांना मिळेल. अरे या सगळ्या ठेवतील काय मला नाही वाटत. ह्या कड्या दोन शब्द बोलतात. चांगली माणसं ठेवायला माणूस आहे तुम्ही घ्या रे कोणीतरी तुम्ही फुले ना आज या ठिकाणी या शौचालयाचं लोकार्पण झालेलं आहे. सर्व शौचालय व्यवस्थित होत परंतु हे शौचालय आणि त्यांचं काम होतं की त्यांनी ते बनवावं. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आजूबाजूच्या वस्तीतील लोकांना की या ठिकाणचा जो काही माणूस आहे तो काम व्यवस्थित करत नाही. आपल्या सगळ्यांची तक्रार आहे, बारक्या इथे आहे. तरी सुद्धा बारक्याला मी या ठिकाणी ठेवलं होतं. बारक्याला मला या ठिकाणी सांगायचं की जर व्यवस्थित काम केलं नाही, तिथे दारू पिणारी माणसं बसवली, दारूच्या बाटल्या रोज त्या संदर्भात टाकल्या
तर तुला या ठिकाणी काढून टाकण्यात येईल एवढं लक्षात ठेव. मी अजून आपल्या गावातला मुलगा आहे म्हणून मी या ठिकाणी तुला ठेवलेलं आहे. तुझ्याकडनं काही कोणी अपेक्षा नाही करत. हे संघात रिपेअर करणं जो माणूस राहतो त्याचं काम असतं. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुला आपण पुरवतो. तर व्यवस्थित जर राहिलं नाही त्याला जबाबदार तू असशील. आणि लोकांना माझं सांगणं आहे की जर नाही काम केलं तर तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरनं त्याला बदलण्यात येईल. एवढं चांगलं तुला करून दिलेलं आहे. लोकांची साफसफाई ते सगळं शौचालयाची ठेवणं नाहीतर तू स्वतः दारू ठेवून जर इथे पडला तर लक्षात ठेव. आणि लोकांना दादागिरी करायची नाही तक्रार. आणि दादागिरी करायची नाही पोरं इथे बसवायची नाही. ऐकलं का बारक्या? हा. सांगू का मी मैत्रिणी म्हणून मी आता कुठं आली बोलायला? नाही तर मंगलची दादागिरी. धन्यवाद साहेब. भारतीया साहेबांनी तुला हा समय शेवटचा दिलेला आहे.